हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, आता आपल्याला अभ्यासाचे वेध लागलेले आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण विषयाचा अभ्यास कव्हर करणं गरजेचं आहे. आपल्याला अकाउंटमध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी कोणकोणते पॉईंट गरजेचे आहेत, तर याचं एक आपण रिव्हिजन करणार आहोत. मग याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट असतील, ज्याच्यावर नजर टाकणे, शेवटच्या मोमेंटला ज्याच्यावर नजर टाकणे गरजेचे आहे, अशा पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटमध्ये जे अकाउंट प्रिपेअर करतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, तर याचा प्रोफॉर्मा आपण डिस्कस करू, जेणेकरून एक्झाममध्ये कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम विचारला तरी तो तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटची फायनल पोस्टिंग बघणार आहोत. त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे प्रोफॉर्मे आज आपण डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम विचारला गेला तरी तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तर फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा प्रोफॉर्मा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये कोणत्या पॉईंटची पोस्टिंग कुठे होणार हे जर माहिती असले तर आपल्याला पोस्टिंगचे मार्क मिळून जातात. आता फायनल अकाउंटमध्ये ज्यावेळेस आपण पोस्टिंग करतो तर प्रत्येक पॉईंटच्या पोस्टिंगला जवळपास 1/4 मार्क असतो. ठीक आहे. मग जरी तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला नाही तरी तुमची जर पोस्टिंग सगळी बरोबर असेल तर प्रत्येक पोस्टिंगचा 1/4 मार्क तुम्हाला मिळतो. त्यामुळे फायनल अकाउंटचे जवळपास आपले अर्ध्यापेक्षा जास्त मार्क कव्हर होतात. त्याच्यामुळे आपल्याला पोस्टिंग माहिती असणं आवश्यक आहे आणि पोस्टिंगसाठी आपल्याला प्रोफॉर्मा आवश्यक आहे. ठीक आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा डिस्कस करू. आता ट्रेडिंग अकाउंट कशासाठी बनवतात? ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट बनवतात. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जे प्रोडक्शन करतोय तर त्याचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, तर याचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवत असतो. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट आपण ड्रॉ करणार. सगळ्यात आधी आपण ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करणार. या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करायचा. लेफ्ट हँड साईड याला म्हणतात डेबिट साईड आणि राईट हँड साईड याला म्हणतात क्रेडिट साईड. ठीक आहे. डेबिटला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस येणार आणि क्रेडिटला गुड्सचे डिटेल्स येणार. ओके. आता इथे बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक, त्यानंतर त्याच्याच खाली घ्यायचे टू परचेसेस आणि क्रेडिटला बाय सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. हे जे 4 आयटम आहेत तर हे 4 आयटम परमनंटली ट्रेडिंगला येतात. कोणताही पॉईंट प्रॉब्लेम कसाही असो, अवघड असो, सोपा असो, हे 4 पॉईंट इथे येणारच. ठीक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम काय घ्यायचा? टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली परचेसेस, त्याच्यातून परचेस रिटर्न जर दिलेले असतील तर लेस करायचे. ओके. आता इथं तुम्हाला हा कन्फ्युजन करणारा पॉईंट देतात. एक तर रिटर्न देतात, अमाऊंट जर तुम्हाला क्रेडिट जी अमाऊंट दिली आहे ते काय असतं? परचेस रिटर्न असतं, किंवा परचेस रिटर्न म्हणून डायरेक्टली देतात, किंवा रिटर्न्स देतात. क्रेडिटला अमाऊंट असेल तर ते परचेस रिटर्न असतं, किंवा रिटर्न आउटवर्ड जर दिला शब्द, ठीक आहे, ते सुद्धा काय असतं? परचेस रिटर्न. परचेसमधून लेस करा. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड म्हणजे वाहतुकीचा खर्च, म्हणजे आपण ज्या वस्तू आपण परचेस केलेल्या आहे त्या वस्तू आपल्या फॅक्टरीमध्ये आणताना जो लागलेला खर्च, याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर फ्रेट म्हणजे चार्जेस टू कॅरिंग गुड्स, म्हणजे फ्रेट म्हणजे आपण वस्तू आणताना जे आपल्याला टॅक्स, रोड टॅक्स भरावे लागतात, ठीक आहे, वस्तू आणण्यासाठी, वस्तूची वाहतूक करण्यासाठी, तर त्याला फ्रेट म्हणतात. त्यानंतर डॉक चार्जेस म्हणजे जर आपण वस्तू शिपने आणत असेल, ठीक आहे, जहाजाद्वारे त्याची वाहतूक केली जात असेल तर याला म्हणतात डॉक चार्जेस. ठीक आहे. डॉकयार्ड म्हणजे काय? बंदरावर आपण वस्तू ठेवल्या, किंवा तिथून वस्तूंची आपण आयात केली आणि जलवाहतुकीद्वारे वस्तू आपण आणलेल्या आहेत तर ते डॉक चार्जेस असतात. ठीक आहे. त्यानंतर कस्टम ड्युटी म्हणजे आयात खर्च. तर हे सगळे खर्च काय? आपल्याला वस्तू आणताना लागलेले खर्च. ठीक आहे. मग वस्तू आणताना लागलेले खर्च म्हणजेच हे परचेसचे खर्च आहेत. मग वस्तू आणताना लागलेला खर्च हे कोणते एक्सपेंडिचर असतात? डायरेक्ट एक्सपेंडिचर. मग ते सगळे कुठे घेतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस, प्रोडक्टिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. ठीक आहे. आता इथे काय दिलं? टू वेजेस म्हणजे मजुरी. कधी कधी प्रोडक्टिव्ह वेजेस देतात. ठीक आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस, किंवा कधी कधी शब्द काय देतात? मॅन्युफॅक्चरिंग वेजेस.
ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस कोणत्याही असो, प्रोडक्टिव्ह असो, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस असो, कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. मजुरी कोणाला दिली जाते? मजुरी मजुरांना दिली जाते. मजूर प्रोडक्शनचं काम करतात. ओके, आणि हा खर्च मग कशाचा आहे? प्रोडक्शनचा आहे, उत्पादनाचा खर्च आहे. त्यामुळे तो डायरेक्ट एक्सपेंडिचर असतो. आणि वेजेस कुठे येतात मग? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज, आता याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन थोडंसं क्रिएट केलं जातं. सॅलरीज अँड वेजेस असेल तर पहिला वर्ड बघायचा याच्यामध्ये. ज्यावेळेस दोन्ही तुम्हाला एकत्रित दिला, पहिला वर्ड बघायचा काय. ठीक आहे, टू वेजेस, पहिला वर्ड वेजेस आहे, म्हणजेच हे वेजेस कन्सिडर करा आणि कुठे घ्यायचं? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि जर समजा सॅलरी अँड वेजेस दिला तर पहिला वर्ड काय? सॅलरी, मग ते कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात खर्च. आपण वस्तू आयात केलेला आहे तर याचा लागलेला खर्च म्हणजेच तो कोणता खर्च आहे? तो डायरेक्ट एक्सपेंडिचर ट्रेडिंगच्या डेबिटला आहे ना. त्यानंतर कोल, गॅस अँड वॉटर, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस. तर आता कोल म्हणजे कोळसा, कोक म्हणजे कोळसा, त्यानंतर गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रोडक्शनसाठी गरजेचे असतात. ठीक आहे, प्रोडक्शनसाठी रॉ मटेरियल म्हणून ते यूज केलं जातं. किंवा प्रोडक्शनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी जर समजा काही हिटिंगची प्रोसेस असेल तर तिथे कोल, कोक, गॅस वापरले जाणार. काही ठिकाणी ऑइलचा वापर होतो प्रोडक्शनसाठी, काही ठिकाणी पाण्याचा वापर होतो. ठीक आहे, म्हणजेच हे सगळं, हा जो खर्च आहे हा सगळा प्रोडक्शनचा खर्च आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही दिलं, कोक दिलंय, कोल दिलंय, गॅस दिलंय किंवा मोटिव्ह पॉवर दिलंय, वॉटर दिलंय, तर हे सगळं कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला ॲज अ डायरेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर आहे रॉयल्टी ऑन परचेस किंवा प्रोडक्शन. आता रॉयल्टी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी यूज करतो. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे त्यांचे आपण पेटेंट यूज केले किंवा कॉपीराईट यूज केले. ठीक आहे, मग ते यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला त्यांना काही चार्जेस पेड करावे लागतात आणि हे चार्जेस म्हणजेच रॉयल्टी असतात. ठीक आहे, म्हणजे आपण जर समजा XYZ कंपनीकडे एखाद्या औषधाच्या उत्पादनाचे अधिकार आहेत आणि आपण त्या औषधाचं उत्पादन जर करायचं असेल तर आपल्याला त्यांचे पेटेंट विकत घ्यावे लागतील. ठीक आहे, आणि ते विकत घेणे म्हणजेच त्यांना जे आपण चार्जेस पेड करणार त्याला म्हणतात रॉयल्टी. त्याच्यानंतर आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आता प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे आता जर समजा आपण वस्तू प्रोडक्शन केलेले, ते प्रोडक्शन केल्यानंतर ती वस्तू आपण पॅक करणार. ठीक आहे, मग हे कशामध्ये येणार? प्रायमरी पॅकिंग हे प्रोडक्शनमध्येच हा खर्च धरला जाणार. ठीक आहे, आणि ज्यावेळेस त्याला लेबल, आपण पॅकिंगला लेबलिंग वगैरे करणार, मग तो खर्च ॲडव्हर्टायझिंग किंवा सेलिंग एक्सपेंडिचरमध्ये जातो. त्यामुळे तो येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण प्रायमरी स्वरूपाचं जे पॅकिंग असतं, प्रायमरी स्वरूपाचं म्हणजे वस्तू डॅमेज होऊ नये म्हणून जे पॅकिंग आपण केलेले, तर ते प्रायमरी पॅकिंग आले. ठीक आहे, आणि ते प्रायमरी पॅकिंग चार्जेस कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर आहे फॅक्टरीमध्ये लाइटिंगचा वापर केलेला असेल, हिटिंग प्रोसेस, आपल्या प्रोडक्शनसाठी हिटिंग प्रोसेस असेल तर ते सगळे खर्च कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर फॅक्टरीचा रेट्स, फॅक्टरीचा इन्शुरन्स असेल तर फॅक्टरीचे सगळे चार्जेस हे कोणते खर्च आहेत? फॅक्टरीचा खर्च म्हणजे फॅक्टरीमध्ये आपण उत्पादन करतोय म्हणजे इनडायरेक्टली ते काय? उत्पादनाचा खर्च आहे. त्यामुळे फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी हिटिंग किंवा फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स हे सगळं कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर वर्क मॅनेजर सॅलरी. वर्क मॅनेजर, आता सॅलरी कुठे येते? सॅलरी PL येते. पण वर्क मॅनेजर कुठे काम करणार आहे? वर्क मॅनेजर हे प्रोडक्शनसाठीच काम करणार आहे. त्यामुळे त्याची सॅलरी ही कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. ठीक आहे, आता ही झाली सगळी डेबिट साईड. ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते खर्च येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. ठीक आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम ओपनिंग स्टॉक, त्यानंतर टू परचेसेस आणि त्याच्यानंतर जे पॉइंट येतात ते सगळे काय आहेत? ते सगळे डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. उत्पादनाशी संबंधित सर्व खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला येणार. ओके, त्यानंतर आता क्रेडिट साईड बघू. ट्रेडिंगच्या क्रेडिटला फर्स्ट आयटम सेल्स. ठीक आहे, त्यातून रिटर्न असेल तर लेस करा. त्यानंतर आहे त्याच्यानंतर जे सगळे गुड्सचे डिटेल्स असतात. ठीक आहे, म्हणजे आपण जेवढ्या वस्तू प्रोडक्शन केल्या त्यातून किती विकल्या, किती फायरमध्ये जळाल्या, चोरांनी किती चोरल्या, डिस्ट्रीब्यूट किती केल्या,
ॲक्सिडेंटमध्ये किती खराब झाल्या, त्यानंतर पार्टनरने किती विड्रॉन केल्या, किती शिल्लक आहेत, तर हे सगळे डिटेल्स, गुड्सचे डिटेल्स कुठे येणार, ते येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ठीक आहे. मग त्यामुळे सेल्स कुठे आहेत, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. फर्स्ट आयटम सेल्स, त्याच्यातून लेस रिटर्न करा. त्यानंतर गुड्स लॉस बाय फायर, आगीमध्ये किती वस्तू जळाल्या. त्यानंतर गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट, चोराने चोरलेल्या वस्तू. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आपण फ्री सॅम्पल म्हणून वस्तू डिस्ट्रीब्यूट केल्या. ठीक आहे. वस्तू आवडली तर वापरा या बेसवर ज्यावेळेस आपण वस्तू फ्रीमध्ये सॅम्पल पॅक आपण डिस्ट्रीब्यूट केलेले ते. त्यानंतर गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंटमध्ये आपल्याला गुड्स लॉस्ट झाले किंवा त्याचं गुड्सचं नुकसान झाले, किती नुकसान झालं. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर, पार्टनरने किती वस्तू विड्रॉ केल्या पर्सनल यूजसाठी. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक, वस्तू किती शिल्लक आहेत. हे सगळे काय, हे सगळे आहेत गुड्सचे डिटेल्स आणि ते कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ठीक आहे. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. मग आपण काय करणार, क्रेडिटचे टोटल जास्त असेल तर ती करा, येणारा डिफरन्स असणार ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. आणि जर समजा डेबिटची टोटल जास्त आहे, तीच टोटल इकडे कॅरी करा, येणारा डिफरन्स असेल ग्रॉस लॉस. ठीक आहे. तर हा झाला आपला ट्रेडिंगचा प्रोफॉर्मा. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट इथं डेबिटला ट्रान्सफर होताना क्रॉस ट्रान्सफर होणार, पुढे ते क्रेडिटला जाणार. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि ग्रॉस लॉस क्रेडिटला आहे तर पुढे ट्रान्सफर होताना तो कुठे जाणार, डेबिटला. कशाच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट प्रोफॉर्मा आपण डिस्कस करू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रोफॉर्मा आपण डिस्कस करतोय. याच्यामध्ये बघा प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, तुम्हाला जी डेट दिली ती डेट लिहायची. त्याच्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट, दोन अमाऊंटचे कॉलम घ्यायचे. पर्टिक्युलर अमाऊंट, लेफ्ट हँड साईड कोणते असते, डेबिट साईड. राईट हँड साईड कोणते असते, क्रेडिट साईड. तुम्हाला जर फायनल अकाउंटला किंवा अकाउंटमध्ये जर आउट ऑफ मार्क आपल्याला घ्यायचे असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि आठवणीने या गोष्टी लिहिणे. फॉर द इयर एंडेड, अकाउंटचे टायटल व्यवस्थित लिहिणे, डेबिट क्रेडिट साईडचे नावं, त्यानंतर कॉलमचे टायटल. तर ह्या सगळ्या व्यवस्थित लिहिणे, प्रोफॉर्मा व्यवस्थित ड्रॉ करणे हे देखील अकाउंटमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामुळे तुमचे कुठेही मार्क कमी होत नाही. ठीक आहे, आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळू शकता. जर समजा ट्रेडिंगला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला फर्स्ट आयटम घ्यायचा, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन क्रेडिटला. ठीक आहे. आणि ग्रॉस लॉस असेल तर तो येणार डेबिटला. ठीक आहे. मग इथं टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन. ठीक आहे. जर असेल तर ग्रॉस प्रॉफिट असेल तर क्रेडिटला येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि लॉस असेल तर डेबिटला येणार. त्याच्यानंतर सॅलरीज अँड वेजेस, कधी कधी नुसतं सॅलरी देतात, कधी सॅलरीज अँड वेजेस देतात. मग वेजेस शब्द आहे म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिला वर्ड बघायचा सॅलरीज आहे ना, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. रेंट अँड टॅक्सेस, रेंट म्हणजे भाडे. जर समजा ऑफिसचा रेंट असेल तर तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इन्शुरन्स, विम्याचा जो प्रीमियम आपण भरलेला तर तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग, बिझनेस, टोटल बिझनेसची जी इलेक्ट्रिसिटी लाइटिंग आहे, फॅक्टरीची इलेक्ट्रिसिटी लाइटिंग कुठे येते, ट्रेडिंगच्या डेबिटला. पण जे ऑफिसचा जो बिझनेसचा अदर खर्च असतो तो सगळा कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. त्यानंतर टेलिफोनचा चार्जेस असतील, पोस्टेज, आपल्याला काही लेटर वगैरे पोस्ट करायचे असतील त्याचे चार्जेस. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंगचा खर्च, स्टेशनरीचा खर्च, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, आपण बिझनेससाठी जे ट्रॅव्हलिंग करतो तर ते सगळे कुठे येतात. हे सगळे कोणते खर्च आहेत, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. मग ते कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन असेट, आपण ज्या असेटचं डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. डेप्रिसिएशन म्हणजे का, आपल्या असेटची किंमत कमी होते, झीज होते. ठीक आहे. त्यामुळे डेप्रिसिएशन हा एक प्रकारचा लॉस आहे अँड लॉस विल बी डेबिटेड. ठीक आहे. त्यामुळे ते सुद्धा कुठे घ्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर लोडिंग चार्जेस, लोडिंग चार्जेस म्हणजेच आपण वस्तू ज्यावेळेस विक्रीसाठी नेतोय तेव्हा जे खर्च होतो त्याला लोडिंग चार्जेस म्हणतात, वस्तू लोड करताना. मग हा खर्च वस्तू विक्रीचा खर्च धरला जातो. ठीक आहे. आणि वस्तू विक्रीचा आपण फक्त प्रोडक्शनचा, उत्पादनाचा खर्च कुठे घेणार, ट्रेडिंगला घेणार. आणि उत्पादन झाल्यानंतरचा जो काही खर्च असतो तो सेलिंग एक्सपेंडिचर मध्ये येतो. ठीक आहे. आणि मग ते कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला.
त्यामुळे लोडिंग चार्जेस हे वस्तू विक्रीचा खर्च कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ऑडिट फीस, आपल्या बिझनेसचे जे अकाउंट्स असतात तर ते ऑडिटरकडून वेळोवेळी चेक करावे लागतात. ठीक आहे, आणि त्यामुळे त्यांना फीस पण पेड करावी लागते. मग ही जी ऑडिट फीस आहे तर हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे एक प्रकारचा. ठीक आहे, हा सुद्धा खर्च कोणता? एक्सपेंडिचर. उत्पादनासाठी लागते का ऑडिट फीस? नाही. त्यामुळे हा खर्च इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. मग कुठे घेणार? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजे आता जर समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला गेले असाल किंवा एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये गेलेले असाल तर तिथे काय केलेलं असतं, जे कस्टमर वेटिंग करत असतात किंवा ज्या कस्टमरला वेटिंग करायचं काम पडतं तर त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी काय केलं जातं, एखादा टीव्ही लावलेला असतो आणि तिथे आपल्या कंपनीची किंवा आपल्या व्यवसायाची जाहिरात चालू असते. ठीक आहे, किंवा एखादा सोशल इश्यूवर एखादा काही कार्यक्रम चालू असतो. मग हे सगळे खर्च कशामध्ये येतात? हे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसमध्ये येतात. ठीक आहे, मग तो खर्च कुठे लावला जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज केला जातो. त्यानंतर आहे रिपेअर, रिन्युअल, मेंटेनन्स. तर हा खर्च सुद्धा हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, मग कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. उत्पादनाशी याचा काहीच संबंध नाही. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन लोन, आपण बिझनेससाठी लोन घेतलेलं आहे त्याचं व्याज, तो सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस, जे छोटे छोटे किरकोळ खर्च असतात तर हे सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत पीएलच्या डेबिटला येणार. त्यानंतर आहे कन्व्हेन्स म्हणजे काय? वाहतुकीचा खर्च किंवा वाहनाचा खर्च. आपल्या बिझनेसमध्ये आपण काही वाहतुकीचा खर्च करत असो तर हे सगळे इथे येतात आणि त्यामुळे तो कोणता खर्च आहे? तो सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे पीएलच्या डेबिटला येणार. लॉस बाय फायर झालं किंवा आग लागली आणि त्याच्यामध्ये लॉस झाला काही तर हा लॉस आहे. हा कोणता लॉस आहे? त्यामुळे हा लॉस काय? रेव्हेन्यू लॉस म्हणून ट्रीट केला जातो. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. त्यानंतर लॉस बाय थीफ, चोराने काही वस्तू चोरून नेल्यात, तो सुद्धा लॉस कुठे येणार? पीएलच्या डेबिटला. लॉस इन ऍक्सिडेंट झाला, लॉस झाला, काही आपली प्रॉपर्टी खराब झाली, डॅमेज झाली तर तो सुद्धा पीएलच्या डेबिटला येणार. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आपण काही वस्तू डिस्ट्रीब्यूट केल्या फ्री सॅम्पल म्हणून वाटल्या म्हणजे लोकांना वापरून बघा आणि आवडली तर घ्या. या बेसवर ज्यावेळेस आपण वस्तू विकतो याला फ्री सॅम्पल म्हणतात. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण फ्री सॅम्पल वाटले मग तो खर्च कुठे जाणार? आपण एका व्यक्तीला 10 रुपयाचा एक पाऊच दिलं. ठीक आहे, असे आपण 100 पाऊच फ्री सॅम्पल म्हणून वाटले. मग हा जो खर्च आहे हा 1000 रुपये खर्च आहे. हा मग आपल्याला कुठेतरी डेबिट करावा लागेल, दाखवावा लागेल ना हा खर्च आपला. ठीक आहे, मग तो कुठे येणार? पीएलच्या डेबिटला. कारण हे फ्री सॅम्पल आपण कशासाठी वाटले? भविष्यात आपली विक्री वाढावी, म्हणजेच ही एक प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. ठीक आहे, हा कोणता खर्च? सेलिंग एक्सपेंडिचर आहे. मग कुठे येणार तो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर एक कमिशन अलाउड, म्हणजे आपण कमिशन दिलंय कोणाला तरी. ठीक आहे, आपण सेल्स करण्यासाठी कमिशन दिलंय. ठीक आहे, अलाउड किंवा गिवन, आपण कमिशन दिलंय किंवा डिस्काउंट दिलेला आहे, अलाउन्सेस दिले, तर हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, कुठे येणार? पीएलच्या डेबिटला. त्याच्यानंतर अलाउन्सेस म्हणजे काय? आपण कोणते अलाउन्स दिलेले आहेत. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला किंवा डिनर अलाउन्स दिला. ठीक आहे, कर्मचाऱ्यांना आपण एखाद्या कामासाठी आपल्या कंपनीच्या कामासाठी किंवा बिझनेसच्या कामासाठी बाहेर पाठवलं. ठीक आहे, मग त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला, त्याला डिनर करण्यासाठी अलाउन्स दिला. ठीक आहे, डिनर अलाउन्स दिला म्हणजेच हे ट्रॅव्हलिंग अलाउन्स डीए, तर हे सगळे काय? अलाउन्सेस हे एक्सपेंडिचर झाले. ठीक आहे, कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. ठीक आहे, बिझनेसची आपण जी जाहिरात करतोय तर त्या जाहिरातीचा खर्च हा सुद्धा एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, कशासाठी केलेला? सेल्स वाढवण्यासाठी. त्यामुळे हा खर्च सेलिंगचा खर्च धरला जातो. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड म्हणजे ज्यावेळेस आपण वस्तू विक्रीसाठी फॅक्टरीच्या बाहेर नेतो. ठीक आहे, म्हणजे सेल्स करण्यासाठी नेतो, ते याला काय म्हणतात? कॅरेज आउटवर्ड म्हणतात. म्हणजे हा खर्च सेल्ससाठी केलेला. त्यानंतर सेल चार्जेस, आपण वस्तू सेल करण्यासाठी काही चार्जेस केलेले आहेत तर ते सेल्स चार्जेस. तर हे सगळे खर्च आपण सेल्ससाठी केलेले आहेत म्हणजे सेलिंग एक्सपेंडिचर. ठीक आहे, मग सेलिंग एक्सपेंडिचर कुठे येतात? हे एक प्रकारचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच असतात. त्यामुळे ते कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल चार्जेस कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
त्यानंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. जर समजा आपण 5,000च्या वस्तू उधारीवर विकल्या होत्या आणि त्यातले 500 रुपये आपल्याला मिळाले नाहीत, ते बुडाले आपले, ठीक आहे, म्हणजे लॉस आहे. मग हा लॉस कुठे डेबिट करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हा लॉस कशामुळे झाला? आपण उधारीवर वस्तू विकल्या. कशासाठी? सेल्स वाढवण्यासाठी. म्हणजेच हा सेलिंगमुळे झालेला लॉस, ठीक आहे. त्यामुळे हा सुद्धा सेलिंग एक्सपेंडिचर गृहीत धरला जातो आणि ते कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. एक्सपोर्ट ड्युटी, आपण वस्तू एक्सपोर्ट केल्या त्याच्यासाठी एक्सपोर्ट ड्युटी भरलेली आहे. मग हा खर्च कोणता आहे? सेलिंगचा खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर आपण बिझनेसला जे काय टॅक्सेस पेड करावे लागतात ते सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत, पीएलच्या डेबिटला येणार. जनरल एक्सपेन्सेस कुठे येणार? जनरल एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च, जे छोटे मोठे खर्च बिझनेसमध्ये असतात, तर ते इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केले जातात, पीएलच्या डेबिटला येणार. ट्रेड एक्सपेन्सेस. आता हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? ट्रेडिंगचा खर्च, ठीक आहे. आता जर समजा ट्रेड एक्सपेन्सेस आपल्याला दिलेत आणि जनरल एक्सपेन्सेस सुद्धा दिले किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस सुद्धा दिलेले, तर याच्यापैकी मग ट्रेड एक्सपेन्सेस घ्यायचे ट्रेडिंगच्या डेबिटला आणि जनरल एक्सपेन्सेस घ्यायचे पीएलच्या डेबिटला. ओके. आणि जर समजा आपल्याला फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले, जनरल एक्सपेन्सेस दिलेले नाही किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस दिलेले नाही, तर ह्याच्यामध्ये मग हे ट्रेड एक्सपेन्सेस हे येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ठीक आहे. ट्रेडिंगला कधी येणार याची एक कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन, याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी, एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनल पेजला जाऊन बघू शकता. ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगला कधी येणार, ठीक आहे. तर ट्रेड एक्सपेन्सेस हे कुठे घ्यायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे. जर समजा जनरल एक्सपेन्सेस दिलेले असतील तर हे कुठे जाणार? हे जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. आता आपल्या घरात एखादा व्यक्ती असा असतो बघा, एखादा मेंबर असा असतो की ज्या दिवशी पाहुणे येतील त्यावेळेस त्याचा प्लेस चेंज होतो, ठीक आहे. तर ट्रेड एक्सपेन्सेस सुद्धा असाच एक आयटम आहे किंवा असाच एक पॉईंट आहे. ज्यावेळेस पाहुणे म्हणून आपल्या ट्रायल बॅलन्सला दुसरे कोणी असतात त्यावेळेस याची प्लेस चेंज होते. ओके. त्यानंतर नाहीतर हे कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर आहे लिगल चार्जेस. लिगल चार्जेस म्हणजे आपले बिझनेसच्या काही लिगल रिक्वायरमेंट पूर्ण कराव्या लागतात, तर त्याच्यासाठी जे चार्जेस असतात ते लिगल चार्जेस. कोणता खर्च? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, पीएलच्या डेबिटला येणार. प्रोफेशनल चार्जेस सुद्धा लिगल चार्जेस सारखेच असतात, तर हे सुद्धा कुठे येणार? पीएलच्या डेबिटला. बँक चार्जेस म्हणजे बँकेच्या आपण काही सर्व्हिस घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी चार्जेस आपल्याला काही बँकेला पेड करावे लागतात. कोणता खर्च? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, पीएलच्या डेबिटला येणार. त्यानंतर आहे सॉलिसिटर फीस, म्हणजे वकिलाकडे आपलं काही काम असेल, वकिलाला दिलेली फीस. तर हे जे लिगल चार्जेस, प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस, सॉलिसिटर चार्जेस, आपले काही लिगल प्रोव्हिजन्स असतात, बिझनेसचे जे काही लिगल कामं असतात किंवा बँकेच्या ज्या सर्व्हिसेस असतात, आपण वकिलाची सर्व्हिस घेतली, बँकेची काही सर्व्हिस घेतली किंवा प्रोफेशनल काही सर्व्हिस आपण आपल्या बिझनेससाठी घेतलेली, तर त्यासाठी जे चार्जेस पेड करावे लागतात, तर ते हे एक प्रकारचे बिझनेसचे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असतात, पीएलच्या डेबिटला घ्यायचे. त्यानंतर सेकंडरी पॅकिंग चार्जेस म्हणजे आपण जे आपलं जे प्रॉडक्ट आहे तर त्या प्रॉडक्टला आपण आपले लेबल बिझनेसचे लेबल लावले किंवा पॅकिंग केलेली आहे, चांगली पॅकिंग म्हणजे सुरुवातीची जी वस्तू सुरक्षित राहावी म्हणून जी पॅकिंग केलेली आहे ती प्रायमरी पॅकिंग असते. आणि सेकंडरी पॅकिंग म्हणजे वस्तू अट्रॅक्टिव्ह दिसावी किंवा त्या वस्तूच्या विक्री वाढावी, वस्तूचा जास्तीत जास्त खप व्हावा, यासाठी आपण जी पॅकिंग केलेली असते ही असते सेकंडरी पॅकिंग, ठीक आहे. आणि तो खर्च कशामध्ये येतो? तो जाहिरातीचा खर्च म्हणून ट्रीट केला जातो आणि कुठे येणार? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेल. आपण जर समजा 10,000चं फर्निचर आपण 8,000ला विकलं, 2,000 लॉस आहे, ते 2,000 लॉस इथे पीएलच्या डेबिटला येणार. तर ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड. आता पीएलच्या क्रेडिटला आपण बघू काय येणार. पीएलच्या क्रेडिटला येणार सगळे इन्कम येणार, ठीक आहे. आपले जे रेव्हेन्यू इन्कम आहेत, सेल्स सोडून जे सगळे इन्कम आहेत आपल्याला वर्षभरात मिळणार आहेत ते सगळे कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आधी येणार ग्रॉस प्रॉफिट, जर दिलेला आहे तर तो येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमिशन मिळालं, ठीक आहे. कमिशन मिळालं म्हणजे आपल्याला मिळाले पैसे, आपलं उत्पन्न आहे. आपल्याला अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. त्यामुळे हे कमिशन हे आपलं इन्कम आहे, मग कुठे क्रेडिट होणार? ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार, ठीक आहे.
आपल्याला डिस्काउंट मिळाला, ते सुद्धा PLच्या क्रेडिटला आहे ना इंटरेस्ट मिळाला. ठीक आहे, आपण काही पैसे इन्व्हेस्ट केले, 10 लाख रुपये आपण बँकेत ठेवलेले FD मध्ये. ठीक आहे, मग त्याचा जो इंटरेस्ट आहे तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. डिव्हिडंड मिळाला, आपल्या बिझनेसचे आपण 2 लाख रुपये XYZ कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. ठीक आहे, मग त्या कंपनीकडून आपल्याला शेअर्सवर जो डिव्हिडंड मिळतोय मग ते सुद्धा आपलं काय उत्पन्न आहे, रेव्हेन्यू इन्कम आहे. ठीक आहे, आणि रेव्हेन्यू इन्कम कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर रेंट रिसिव्ड, आपल्या ऑफिस प्रिमायसेस पैकी आपण काही रूम आपण रेंटमध्ये दिलेले. ठीक आहे, आपल्या बिल्डिंगच्या ऑफिस प्रिमायसेसमध्ये आपण काही जागा रेंटवर दिलेली, मग तो रेंट आपल्याला मिळालेला, मग तो सुद्धा काय येणार? इन्कम येणार, रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे, सन्ड्री मिसलेनियस रिसिप्ट, वेगवेगळे जे किरकोळ रिसिप्ट आहेत त्या. आपण एखादी असेट विकली, 10,000चं फर्निचर आहे, आपण 12,000 विकलं, 2,000 रुपये आपला प्रॉफिट झाला, ते 2,000 कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे, मग आता हे झाले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आणि डेबिट साईड. ठीक आहे, जर समजा आपली क्रेडिट साईड जास्त आली, ठीक आहे, मग डेबिटला जे बॅलन्स येतं त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट. ठीक आहे, आणि इथंच तो नेट प्रॉफिट XYZ जेवढे पार्टनर आहेत त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दाखवायचा. ठीक आहे, मग इथं असतो नेट प्रॉफिट. क्रेडिट साईड ज्यावेळेस जास्त येते तेव्हा नेट प्रॉफिट येतो, आणि ज्यावेळेस डेबिट साईड जास्त येते तेव्हा बॅलन्स क्रेडिटला येणार, मग त्याला काय म्हणणार? नेट लॉस. ओके, तो सुद्धा मग ABC जेवढे पार्टनर तुमचे असतील तर त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून दाखवला जातो. ठीक आहे, तर हा झाला प्रोफॉर्मा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. आता आपण बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा डिस्कस करू. आता बॅलन्स शीटच्या 2 साईड, राईट हँड साईड असते असेट, त्यानंतर लेफ्ट हँड साईड असते लायबिलिटी. बिझनेसमध्ये ज्या गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, हक्काच्या आहेत, त्याला म्हणतात असेट. ठीक आहे, आणि लायबिलिटी म्हणजे जे आपल्याला पेड करायचे आहेत, आपल्या देयत आहेत, आपल्याला लोकांना त्याचे पैसे द्यायचे आहेत, त्या झाल्या लायबिलिटी. ठीक आहे, असेट लिहिताना लिक्विडिटी ऑर्डर फॉलो केला जातो. लिक्विडिटी ऑर्डर फॉलो करणे म्हणजे काय? आधी फिक्स असेट वरती लिहिल्या जातात, त्याच्यानंतर करंट असेट खाली लिहिल्या जातात. ओके, मग आता सगळ्यात आधी काय घेतलं? गुडविल. गुडविल म्हणजे बिझनेसची ख्याती. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, बिझनेसची काही जागा असेल किंवा बिल्डिंग असेल, प्रिमायसेस असेल, ती सुद्धा आपली असेट आहे. प्लांट अँड मशिनरी, असेट साईडला. असेट घेताना काय करायचं? ज्या असेटचं आपल्याला डेप्रिसिएशन आहे त्या अमाऊंट इनरला घ्यायच्या, त्याच्यातून लेस डेप्रिसिएशन मायनस करायचं आणि आउटरला अमाऊंट घ्यायची. ठीक आहे, मग प्लांट अँड मशिनरी सुद्धा आपली असेट आहे. फर्निचर, फिक्स्चर ही असेट आहे. बिझनेसमध्ये, फर्ममध्ये जे काही छोटे छोटे इक्विपमेंट आहेत, सुटी हत्यार आहेत, तर ते सगळे इक्विपमेंट आपले कामासाठी यूज केले जाणारे इक्विपमेंट आहे, तर हे सगळे आपली काय? प्रॉपर्टी आहे, असेट आहे. त्यानंतर डिलेव्हरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन, बिझनेससाठी जी डिलेव्हरी व्हॅन असेल किंवा बिझनेसच्या कामासाठी जी वापरली जाणारी गाडी असेल, व्हॅन असेल, तर ती सुद्धा आपली बिझनेसची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर लीज होल्ड, फ्री होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजे आपल्या बिझनेसच्या जागे व्यतिरिक्त, आपला जे बिझनेस जिथे चालतो त्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील आपले काही प्लांट असतील किंवा आपल्या जागा असतील, तर ह्या सगळ्याला लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पेटंट. जर समजा आपल्या बिझनेसचे काही पेटंट्स असतील तर ती सुद्धा आपली प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी? इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. ठीक आहे, मग याला काय म्हणतात? इंटँजिबल असेट म्हणतात. त्यानंतर लूज टूल्स म्हणजे सुटी हत्यारं. इन्व्हेस्टमेंट, आपल्या बिझनेसची काही इन्व्हेस्टमेंट असेल, आपण XYZ कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले असतील किंवा एखाद्या कंपनीमध्ये आपण आपले पैसे शेअर्स, डिबेंचर्स याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले असतील, तर हे झाले इन्व्हेस्टमेंट, ही आपली प्रॉपर्टी असते. त्यानंतर आहे स्टोअर अँड स्पेअर पार्ट्स. ठीक आहे, बिझनेसमध्ये आपले काही स्पेअर पार्ट्स आहेत, आपल्या स्टोअरमध्ये काही स्पेअर पार्ट्स आहेत, तर ते स्टोअर, स्पेअर पार्ट, क्लोजिंग स्टॉक ही सुद्धा काय? आपली असेट असते. त्यानंतर काही खर्च आपण वेळेच्या आधी दिलेला असतो, प्रीपेड एक्सपेन्सेस, ती सुद्धा आपली असेट आहे. आउटस्टँडिंग इन्कम, काही इन्कम आपल्याला मिळालं नाही पण मिळणार आहे, ठीक आहे, आज न उद्या ते आपल्याला मिळेल, मग ती आपली असेट आहे. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स म्हणजे आपण दिलेले लोन आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल लोन तर आपण लायबिलिटीला घेतो, मग हे जर समजा तुम्हाला लोन्सचं जर डेबिट बॅलन्स दिलेलं आहे म्हणजेच हे आपण दिलेलं लोन आहे. आपल्या बिझनेसमधून आपण काही पैसा दुसऱ्यांना कर्जाऊ दिलेला, मग हे लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये येतात. किंवा आपण जर समजा ॲडव्हान्स सॅलरी पेड केली,
ठीक आहे, वर्करला ॲडव्हान्स सॅलरी पेड केली किंवा ऑफिस स्टाफला ॲडव्हान्स सॅलरी पेड केली, मग हे लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये येणार. ही बिझनेसची प्रॉपर्टी असते. त्यानंतर डेटर्स म्हणजे ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या त्यांच्याकडून आपल्याला पैसे ये नाही, मग त्याला काय म्हणतात, डेटर्स म्हणतात. ती आपली प्रॉपर्टी असते. डेटर्समध्ये आपल्याला हे ॲडजस्टमेंट कंपल्सरी येतात. ठीक आहे, मग डेटर्समध्ये जर बॅड डेब्ट्स तुम्हाला दिलेले असतील तर लेस करायचे, RDD जरी असेल तरी लेस करायची, आणि जर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल ते सुद्धा इथे लेस होतं. हा पॉईंट इथे दिलेला नाही. ठीक आहे. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड. आता जर समजा आपल्याकडे फॅक्टरीमध्ये 8,000च्या वस्तू जळाल्या होत्या. किती हजाराच्या वस्तू जळाल्या? 8,000च्या वस्तू जळाल्या, आणि त्याच्यापैकी इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 6,000 ॲक्सेप्ट केले. ठीक आहे, मग हे जे 6,000 आहे ही आपली असेटला येणार, इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड म्हणून. ठीक आहे, हे जे 6,000 आहे असेटला येणार. याची पोस्टिंग आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला वस्तू जळाल्या 8,000च्या जळाल्या म्हणून 8ची पोस्टिंग करणार. 6,000 असेटला दाखवणार, 6,000 मिळाले. उरले किती? 2,000 लॉस आहे ते 2,000 PLच्या डेबिटला दाखवणार. ठीक आहे, तर हे जे इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड हा पॉईंट आहे त्यातला. ठीक आहे. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत त्यांनी आपल्याला बिल साईन करून दिलं, तर ते काय झालं? बिल्स रिसिवेबल. मग ही सुद्धा आपली प्रॉपर्टी असते, असेट असते. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ह्या सुद्धा आपल्या काय आहेत? करंट असेट आहे. त्याच्यानंतर जर पार्टनर्स करंट अकाउंट, आपल्याला करंट अकाउंटचा प्रॉब्लेम दिलेला असेल आणि पार्टनरचं जर डेबिट बॅलन्स येत आहे, आता जर डेबिट बॅलन्स आलं, इथं चुकलंय, हे डेबिट बॅलन्स पाहिजे. ओके, हे चुकलंय, चुकून क्रेडिट बॅलन्स झाले. इथं जर डेबिट बॅलन्स असेल तर असेटला आहे ना, कारण बॅलन्स शीटची असेट साईड ही कोणती साईड असते? डेबिट साईड असते. ठीक आहे, ही झाली असेट साईड. आता आपण लायबिलिटी साईड डिस्कस करू. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम काय असतं? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल हे मालकीचं कोणाच्या असतं? पार्टनरच्या मालकीचं असतं. पण बिझनेसची ती काय असते? लायबिलिटी असते. बिझनेसला पैसा द्यायचा आहे, कोणाला द्यायचा? पार्टनरला द्यायचा. ठीक आहे, त्यामुळे कॅपिटल हे कुठे घ्यायचं? लायबिलिटीला फर्स्ट आयटम काय घ्यायचा? कॅपिटल. ठीक आहे, आता जर समजा कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट जर दिलं तर करंटला ऍडजस्टमेंट करायचं, आणि जर समजा तुम्हाला कॅपिटल अकाउंटचा प्रॉब्लेम असेल किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर इथं तुम्हाला ऍड लेस करावं लागेल. ठीक आहे, सॅलरी असेल तर ऍड करायची, ड्रॉइंग असेल तर लेस करायचे, तर हे पॉईंट तुमचे इथे येतील. त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स इथे येणार, डेबिट बॅलन्स असेट साईडला येतं. ओके, त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह म्हणजे बिझनेसचा जो राखीव पैसा आहे, बिझनेसचा जो प्रॉफिट आहे, वर्षानुवर्ष झालेला नफा साचवून ठेवलेला आहे, याला म्हणतात जनरल रिझर्व्ह. ठीक आहे, तर हे कुठे येणार? लायबिलिटी साईडला येतात. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे वर्षानुवर्ष झालेला नफा, जो संचयी नफा आहे तो, ते असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लोन ऑन मॉर्टगेज. मॉर्टगेज लोन म्हणजे तारण ठेवून आपण जे कर्ज घेतलेलं आहे तर याला मॉर्टगेज लोन म्हणतात. ठीक आहे, आता जर समजा आपण बिल्डिंगचं तारण ठेवलं किंवा बिल्डिंग गहाण ठेवली आणि लोन घेतलेलं, मग हे झालं मॉर्टगेज. मग हे लोन सुद्धा आपल्याला फेडायचं, आपली देयता आहे, देणं आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं. बँक लोन हे सुद्धा आपल्याला देणं आहे, लायबिलिटी आहे. लोन फ्रॉम पार्टनर, पार्टनरकडून लोन घेतलेलं. ठीक आहे, पण लोन आहे ते देयता आहे. कोणाला द्यायचं आहे? पार्टनरला. जरी पार्टनरला द्यायचं आहे तरी ती बिझनेसची लायबिलिटी आहे. त्यानंतर बिल्स पेबल म्हणजे ज्या बिलाचे पैसे आपल्याला द्यायचे, हे सगळ्या काय आहेत? आपल्या लायबिलिटी आहेत. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँकेतून आपल्या बँकेमध्ये जरी 10,000 रुपये येतात तरी आपण 15,000 रुपये विड्रॉ केले, मग जे 5,000 आहेत ते काय? बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ठीक आहे, मग बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली काय असते? लायबिलिटी असते, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स. ज्या लोकांकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्या तर या लोकांना काय म्हणतात? क्रेडिटर्स म्हणतात. त्यांना आपल्याला पैसे द्यायचे, उधारीचे पैसे द्यायचे आहेत, आपली ती देयता आहे, लायबिलिटी आहे. ठीक आहे, मग कुठे येणार? क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लेस एनी अदर ऍडजस्टमेंट. आता जर समजा क्रेडिटर्सवर आपल्याला डिस्काउंट दिलेला असेल तर मग ते लेस होणार. काही ऍडजस्टमेंट, आता जर समजा आपण अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट आहे मग ती इथे ऍड होत असते. ठीक आहे, मग जर समजा ऍडजस्टमेंट याच्यावर दिल्यात तर ते ऍडलेस होणार इथे. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हे सुद्धा क्रेडिटरमध्ये ऍडलेस होणार. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. काही खर्च आपण दिलेले नाही आहेत, द्यायचे,
तर याला न दिलेला खर्च म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. दिलेले नाही आहेत ती आपली द्यायचेत लायबिलिटी. ठीक आहे, कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आपल्याला काही इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं, वेळेच्या आधी मिळालेलं. मग ज्यावेळी ते ड्यू असेल त्यावेळी ती आपली असेट आहे, पण वेळेच्या आधी जर मिळालं तर ती आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याची ड्यू डेट येईपर्यंत ते लायबिलिटी दाखवायची. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. बिझनेसमध्ये आपण काही प्रोव्हिजन केले, काही फंड बाजूला काढून ठेवला, टॅक्ससाठी प्रोव्हिजन केलेलं, तर हे कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर ही झाली बॅलन्स शीट आपली. बॅलन्स शीट टायटल व्यवस्थित टाकायचं. बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ज्या डेटची आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितली ती डेट इथे टाकायची. ठीक आहे, व्यवस्थित कॉलमला नाव द्यायचे. बॅलन्स शीट ही आपली प्रिपेअर झाली. ज्या ॲडलेस अमाऊंट करायच्या त्या ॲडलेस करायच्या आणि टोटल करायची. बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल करायची. बॅलन्स शीट आपली टॅली झाली पाहिजे. ठीक आहे, जर तुमची बॅलन्स शीट टॅली झाली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं गृहीत धरलं जातं. पण कधी कधी बॅलन्स शीट टॅली होऊन सुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये काही मिस्टेक असतात, तर ह्या देखील तुम्हाला टाळता आल्या पाहिजे. ठीक आहे, फायनल अकाउंटमध्ये पोस्टिंगला देखील फार महत्त्व आहे. प्रत्येक पोस्टिंगला तुम्हाला जवळपास 1/4 मार्क असतो. त्यामुळे जरी तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला नाही तरी तुमची पोस्टिंग जर बरोबर असेल तर फायनल अकाउंटमध्ये मॅक्झिमम मार्क्स आपले कव्हर होतात. त्यामुळे फायनल अकाउंट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याचा प्रॉब्लेम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. 12 मार्काचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे या टॉपिकवर भर देणे महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केले तर प्रोफार्मे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचा प्रोफार्मा डिस्कस केला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.